9 फेब्रुवारीला शासनाने एक अधिसूचना पारित केलेली आहे आणि त्या अधिसूचना अशी पारित केलेली आहे की त्या अधिसूचनेनुसार आजपर्यंत दलित, दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकांसाठी 25% RTEच्या अंतर्गतमध्ये प्रवेश निर्धारित करण्यात आलेले होते. परंतु आत्ता सध्या जी अधिसूचना जारी केलेली आहे तर त्या अधिसूचनेनुसार 1 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये जर शासकीय शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील तर त्या शाळांमध्येच प्रवेश घेण्यात यावा. म्हणजेच एक प्रकारे तुम्हाला 25% कोट्यातून जे खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जे प्रवेश मिळणार होते तर ते खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये मिळणारे प्रवेश हे एका बाजूने त्यांनी काढून घेण्यात आलेले आहेत. तर ह्या सगळ्या अधिसूचना जर आपण पाहिली तर एकंदरीतच या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राबद्दल जी शासन व्यवस्थेची जी अनास्था आहे तर त्या अनास्था आपल्याला सर्वांच्या निदर्शनास येत आहे आणि ह्या अधिसूचनेच्या नियमानुसार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 80,000च्या आसपास मुलं ह्या सगळ्या प्रक्रियेचा लाभ घेतात आणि त्या 80,000 मुलांचं नुकसान होणार आहे. पर्यायानं एका बाजूला जर आपण पाहिलं तर सध्याच्या शासकीय शाळांची जर अवस्था पाहिली तर शासकीय शाळा ह्या दर्जाहीन ठरवणं, त्याचबरोबर त्या शासकीय शाळातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जे निकामी आहे अशा पद्धतीच्या सरकारी शाळांकडं सरकारी शाळांची दुरावस्था करायची आणि दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आणि ज्या खाजगी शाळा निर्माण झालेल्या आहेत तर त्या खाजगी शाळांमध्ये सुद्धा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश बंद करायचा. म्हणजे खऱ्या अर्थानं शासनाने एक नव्या प्रकारची उतरंड तयार केलेली आपल्याला दिसत आहे आणि ह्या उतरंडीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि सजग कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे आणि हा असंतोष एकत्रितरित्या करत आम्ही पुणे शहरातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील, पुरोगामी चळवळीतील अनेक कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही शिक्षण हक्क समिती तयार केलेली आहे आणि ह्या शिक्षण हक्क समितीच्या मार्फत आम्ही 28 फेब्रुवारीला भिडेवाडा म्हणजे ज्या आधुनिक काळामध्ये ज्या ठिकाणी ज्ञानाचं केंद्र आपल्या सर्वांसाठी बहुजन स्त्री शूद्रांसाठी सुरू झालं त्या भिडेवाड्यापासून ते पुणे शहरातलं शिक्षण आयुक्त कार्यालय असं आम्ही पुणे शहरातल्या सर्व पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही शासनाला सांगू इच्छित आहोत की हा मोर्चा आमचं या आंदोलनातलं पहिलं पाऊल आहे आणि हे पहिलं पाऊल आम्ही 28 फेब्रुवारीला उचलणार आहोत. जर शासनाने ही अधिसूचना रद्द केली नाही तर या अधिसूचनेच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनमत एकत्रित करणार आहोत आणि शासनाच्या विरोधात जोपर्यंत अधिसूचना रद्द करत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पातळीवरती आम्ही आंदोलन करणार आहोत. सरकार कुठंतरी शाळेंचं प्रायव्हेटायझेशन करतं असं वाटतंय का आणि कुठंतरी जे प्रायव्हेट शाळांचे ओनर आहेत त्यांचे किस्से भरायचं काम करते असं वाटतंय का? ते बरोबरच आहे. इथलं जे सरकार आहे तर ते सरकार आम्ही सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही म्हणतोय की सुरुवातीपासून भारत हा देश जो आहे तो विकसनशील देश आहे आणि विकसनशील देश असतानासुद्धा भारतामध्ये शिक्षणावरती आजपर्यंत खर्च किती केला जातो तर तो 3%च्या आसपास केला जातो. आमचं सुरुवातीपासूनच म्हणणं आहे की शिक्षण क्षेत्र हे देशाला स्वावलंबी समृद्ध करणारं क्षेत्र आहे. जर सर्वांनी शिक्षण घेतलं तर पर्यायाने देश सुधारेल, देश प्रगत होईल. परंतु सातत्यानं या देशातलं उच्च जातवर्गीय हितसंबंध जोपासणारी शासन व्यवस्था आहे ती शिक्षणावरचा खर्च जास्तीत जास्त कमी कसा होईल यासाठी प्रयत्नशील आहे